आपण पाहिलं सकाळी 7 वाजता एवढा प्रवास करून मला भेटायला हे शेतकरी आलेत, जे जरंडेश्वर साखर कारखाना जी मूळ संस्था त्याचे उपाध्यक्ष संचालक, आणि म्हणून प्रत्यक्ष काय झालं काय घडलं एक महाराष्ट्रात जाणता अजाणता एक गोंधळ असं झाला की ज्या शेतकऱ्यांनी, हजारो शेतकऱ्यांनी स्वमेहनतीने हिमतीने स्वतःचा पैसा स्वतःची जमीन टाकून जे साखर कारखाने उभे केले, ते काळांतराने एका पाठोपाठ एक कुठला तरी राजकीय नेत्यांची स्वतःची इस्टेट व्हायला लागली. काही कारखाने एकदम वीक होते म्हणून ते कुणीतरी चालवायला घेतले. तो योगायोगाने राजनीतिक जे असेल तर माझी हरकत नाही आहे, स्वागत करणार. परंतु काही ठिकाणी मॅन्युप्युलेशन झालेलं आहे आणि त्या मॅन्युप्युलेशनच्या संबंधित शेतकऱ्यांना न्याय मिळावा. जसं मी पारनेर साखर कारखान्यात गेलो, 150 एकर जमीन पडून आहेत. त्या कारखान्याला 2.25 एकर दिली होती. त्या 150 एकर जमीन पण आता जर कोणी गिळंकृत करत पाहत असेल, जरंडेश्वर साखर कारखाना संबंधी जे प्राथमिक रिपोर्ट आला अहवाल, 65 कोटी रुपये बेनामी पैशाने तो विकत घेण्यात आला. शेतकऱ्यांना न्याय हवा आहे म्हणून मी 5 ऑक्टोबरला जरंडेश्वरला आणि त्यानंतर बारामतीला जाणार. किरीट सर, ज्या प्रकारे गुरु कमोडिटीने तो कारखाना विकत घेतला आणि त्यामध्ये जी अनियमितता आढळली त्यामुळे त्यावरती कारवाई झाली, तर सुरुवातीला ईडीने म्हणजे जी कारवाई झालेली आहे त्याच्यावरती जी जप्ती झालेली आहे त्यामधून नेमका काय मार्ग काढणार आहेत आणि जे सभासद आहेत सर्व सदस्य त्यांना नेमका न्याय कसा मिळणार आहे? मी PhD फायनान्स मध्ये केलं मुंबई युनिव्हर्सिटी मधून, चार्टर्ड अकाउंटंट, ऑल इंडिया रँक होल्डर. पण माझ्यासाठी पण शरद पवार आणि पॉवरफुल पवार परिवाराने एक शिकण्यासाठी हा एक वेगळा विषय दिलेला आहे. कारण की अनेक ठिकाणी मोडस ऑपरेंडी सेम आहे. मग इथे हसन मुश्रीफ असो, तिथे अजित पवार असो, तिथे पारनेर असो, एखाद्या एनसीपीचा नेत्यांनी कारखाना घेतला, तो कारखाना व्यवस्थित मजबूत तथा इतकं प्रचंड अंडरव्हॅल्युएशन करण्यात आलं. त्यात जो पैसा आहे हे कोलकाता शेल कंपनी, स्ट्रायको बंद कंपन्यांच्या द्वारा वळवण्यात आल्या. हे सगळ्या ठिकाणी पॅटर्न एकच आहे. हसन मुश्रीफ असो, पारनेर असो, जरंडेश्वर असो. म्हणजे याचा अर्थ असा झाला की पॉवरफुल पवार परिवाराने आता 2-4 चांगले व्हॅल्युअर, चार्टर्ड अकाउंटंट, फायनान्शियल एक्सपर्ट यांनी मिळून ही एक डिझाईन बनवली आणि एकेका नेत्यांना तू हे कारखाना घे, तू हा कारखाना घे, तू हा कारखाना घे. रोहित पवार सेम स्टोरी. आणि म्हणून आता मी त्यात उतरलोय. एका बाजूला नरेंद्र मोदी अमित शहाना सहकार मंत्री नेमतात की आपल्याला सहकार चळवळ मजबूत करायची आहे, शेतकऱ्यांना त्याचे मालक बनवायचे आहेत. अमूल एक उत्कृष्ट आदर्श उदाहरण आपल्या समोर आहेत. आणि त्यावेळेला या प्रकाराने महाराष्ट्रात काही ठिकाणी आता जो गोंधळ चालू आहे ज्याच्यामुळे सहकार चळवळ बदनाम होतोय. म्हणून मी एकंदर 5 कारखान्याचा मॉडेल स्टडी करणार आहेत आणि त्याचा रिसर्च अहवाल नंतर केंद्रीय सहकार मंत्री अमित शहाना सुपूर्द करतील. 5 ऑक्टोबर जडेश्वर बारामतीला जात आहात. बारामतीला जाण्याचं कारण, प्रमुख कारण काय? आता की महाराष्ट्रात साखर चळवळीची आणि त्यात पॉवरफुल पवार परिवाराचं कसं ते करतात ते शिकायचं असेल तर बारामतीला तर जावंच लागणार. भावना गवळीचा सगळ्यात निकटतम सहकारी ज्यांनी किरीट सोमय्याला मारण्याचा, हत्याकांडचं आयोजन केलं होतं, भावना गवळीच्या संस्थेचे अध्यक्ष शहीद खान
यांची काल रात्री ईडीनी अटक केली आहे. सर, जनरेशन कारखाना प्रकरणी दोन्ही पवार आतमध्ये जातील असं शालिनी पाटील यांनी सांगितलं होतं. आणि शहीद खानची भावना गवळी यांचा नेमका काय संबंध आहे ते सांगा. भावना गवळींनी गेल्या 3-4 वर्ष शहीद खानला आपला सहकारी म्हणून त्यांच्या अनेक संस्था त्यांच्या नावाने ट्रान्सफर केल्या, त्यांच्या कंपन्या ट्रान्सफर केल्या. शहीद खान त्यांचा मालक झाले आणि 100 कोटीचा घोटाळा हे कसं मार्गी लावायचं ह्यांनी मिळून दोघांनी मिळून केलं. जे माझ्यावर दगडफेक, खरं म्हणजे दगडफेक नव्हती, ती मारण्याचं षडयंत्र होतं. त्यात पण शहीद खान पुढे होता, पण उद्धव ठाकरेची कृपा होती म्हणून उद्धव ठाकरे सरकारने काही केलं नाही. शेवटी ईडीने त्याला काल अटक केली. मेरे पास अभी जरंडेश्वर सहकारी साकर कारखाना के अनेक किसान शेतकरी मिलने आए हैं, जो मूल संस्था के उपाध्यक्ष, उनके अनेक डायरेक्टर, ये सुबह में सातारा कोरेगांव वहां से यहाँ पर आए हैं. जो साकर कारखाना जरंडेश्वर किस प्रकार से उसके वैल्यूएशन में मैनिपुलेशन हुआ, किसानों से अपना हक छीनकर बेनामी पद्धति से अजीत पवार ने ये कारखाना अपने पास लिया और ये बेनामी कार्रवाई करने के लिए जो जेल में है, ऐसे ओमकार, ऐसे बिल्डर, उनकी सहायता ली गई, ओमकार बिल्डर की. और उन्होंने मुझे कहा है कि आप 5 अक्टूबर मंगलवार को जरंडेश्वर आइए, मैं वहां जाऊंगा, किसानों से बातचीत करूंगा और वहां से फिर बारामती जाऊंगा. मैंने एक और विषय इसमें मेरे ध्यान में आया है कि पारनेर साकर कारखाना हो, रोहित पवार का साकर कारखाना हो, या जरंडेश्वर हो, या हसन मुशर्रफ का साकर कारखाना हो, सब जगह पर जो मॉडल है वो सेम है. शेल कंपनी, भ्रष्टाचारी पॉलिटिकल नेता ब्लैक का पैसा उसमें डालते हैं, वहां से ये कारखाना खरीदते हैं. किसान न्याय से वंचित होता है. मैं ये मान्य करता हूं कि कुछ कारखाने बहुत ही वीक थे, उसको कोई उद्योगपति या ही में भी पॉलिटिशियन बट में भी इंडस्ट्रियलिस्ट वो लेते हैं, कोई आपत्ति नहीं है. पारदर्शक पद्धति से व्यवहार होता है. लेकिन बेनामी पद्धति से जो घोटाले का पैसा, तो 2 मुद्दों का मैं अध्ययन कर रहा हूं. एक, जो मूल जिन्होंने अपने पैसे अपनी जमीन देकर साकर कारखाना खड़ा किया, आज वो बाहर है, उनको न्याय मिले. और दूसरा, ये पावरफुल पवार परिवार का जो इस प्रकार से साकर कारखाने को कब्जे करने का जो उन्होंने मॉडल डेवलप किया है, वो मैं 5 ऐसे कारखाने का स्टडी करके उसका रिपोर्ट केंद्रीय सहकार मंत्री, क्योंकि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इस मूवमेंट को मजबूत करना चाहते हैं, तो ये साकर कारखाना गिरंकृत करना, खा जाना, वो मॉडल का स्टडी करके केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह को कुछ महीनों में अपना रिपोर्ट दूंगा. एक मिनिट, आता प्रश्न तुमच्या सगळ्यांसाठी महत्वाचा आहे. हा, परिवहन मंत्री अनिल परब आज ईडी समोर हजर होत आहेत. यापूर्वी तुम्ही देखील त्यांची तक्रार केली गेली होती. आता ईडीचे कनेक्शन आणि आर्थिक व्यवहार यामध्ये अनिल परब स्वतःची भूमिका ईडी समोर मांडतील. याबाबत तुमची काय? उद्धव ठाकरेचा डिझाईन प्रमाणे हे सगळे घोटाळेबाज नेते मंत्री ईडी कडून गायब होतात. अनिल परब एफपीआर होणार असं मला जराही वाटत नाही आहे. अनिल देशमुख अजूनपर्यंत झाले नाही. प्रताप सरनाईक 6 महिने गायब झाले होते. अनिल परब मध्ये हिम्मत नाही आहे. ईडी कडे गेले तर त्यांना माहित आहे सगळे घोटाळे बाहेर येणार. अनिल परब ईडी कडे जाणार असं मला मुळातच वाटत नाही. कशामुळे प्रश्नापासून दुरुस्तर होत आहेत अनिल परब? कारण की त्यांचा दावा होता की गणपतीनंतर ते स्वतः हजर होतील आणि तुमच्यावर त्यांनी मानहानीचा दावा दाखल केला. हे पण उद्धव ठाकरे आणि शरद पवार दोघे एकत्रित येऊन
किरीट तुम्हाला बोलले की 100 कोटी, यांना 100 कोटीचा आकड्याचा एवढा मोह आहे. वसुली 100 कोटीची, दावा 100 कोटीचा. उद्धव ठाकरेंनी रवींद्र वायकर द्वारा माझ्यावर मानहानीचा दावा केला 100 कोटीचा, ते 19 बंगल्यासाठी. मग उद्धव ठाकरे असो, रवींद्र पवार असो, हसन मुश्रीफ असो, अनिल परब असो, सब 100 नंबरी. सर हिंदी में जानना चाहेंगे अनिल परब को आज ईडी में. पवार ने फॉर्मूला बनाया कि ईडी में जाओगे तो क्या होगा, सब घोटाला राज बाहर आएगा. तो इसके कारण अनिल देशमुख हो या प्रताप सरनाईक हो या अनिल परब हो, ये ईडी से भागते. कल आनंद अडसूल भी भाग गए और इसके कारण मुझे नहीं लगता अनिल परब ईडी के सामने जाएंगे. इन सब ने घोटाले किए हैं, ईडी के सामने जाते हैं तो राज खुल जाता है. आपने देखा भावना गौली, मैं भावना गौली ही कहता हूं क्योंकि भावना गौली के सहकारी सईद खान, जिसके नाम पर भावना गौली ने अपने सब स्टेट प्रॉपर्टी संस्थाएं ट्रांसफर की, ईडी में सईद खान को कल गिरफ्तार किया.